आणि ही तलाठी म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, गाथा आहे, आणि ती आपल्याला खात्री करण्यासाठी आहे. आणि ही खात्री जेव्हा कळू ती जनाबाई बघा ना 14 जणांचं कुटुंब सांभाळायचं असताना ती म्हणते वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावे पंढरी. हा ज्ञान होय अज्ञानाशी, ज्ञान होय अज्ञानाशी आणि आयसा वर त्या टिकीशी. किती अज्ञानी असत ज्ञान होय मुळा, अति मूर्ख त्या दगडाला सध्या ज्ञान होईल ज्ञानेश्वरी वाचले अशी ज्ञानेश्वरी. आणि हे आपला 7/12चा उतार आहे. आणि आपलं आधार कार्ड खरं का आपण भूकंती खरं आपलं आधार कार्ड तसं हे आधार कार्ड आहे आपलं. आणि घेतलं महाराज सांगतो हे खरं आहे का खोटं आहे. आणि ह्यात जे ज्ञान देईल ते आपण स्वीकारायचं. ते काही नाही, ते साधू संतांचं अनादी कालापासून चालत आले. सूरदासांनी सांगितलंय तेच, आणि तेच आपल्याला तेच देतात आज ज्याच्याकडे आहे ते. आणि तरच आपला उद्धार होणार पहा. आणि मग तरच आपल्याला कळणार की आपण पहिले होतो, आता आहेत आणि पुन्हाही. आणि याच्यासाठी माळ घालायची, याच्यासाठी अनुग्रह घ्यायचा आहे, याच्यासाठी देवदेव करायचा आहे. पहा अर्जुना सांगतो ऐक, पहा येते आम्ही तुम्ही आणि हे सर्व राजे वगैरे जे आहेत ते हल्ली आहोत, असेच नंतर राहू, अथवा खात्रीने नाश पाहू. अशी ही भ्रांती तेवढी दूर झाली. आणि तेवढी भ्रांती एकदा निघाली. आणि ती भ्रांती निघण्यासाठी काय, भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरवून. ते भ्रांती घालायचं औषध ते गुरुवाक्य म्हणजेच ते ज्ञान, ते गुरु आपल्याला देतात. पहा मग तेवढी भ्रांती दूर झाली की ती वस्तू वैष्णवांचा माल करा तुरतुरा वस्तूशी, एरवी सर्वांच्या हृदय दिशी, मी अमुका आहे आईशी, जी वस्तू स्फुरे हरणशी, ते तत्वगामी. देव म्हणतो माझा ऍड्रेस होय. आणि ती वस्तू या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत. भ्रांतीला वध झाल्यामुळे, आपण फक्त त्या भ्रांतीला खरं मानल्यामुळे जन्म आणि मृत्यू हे अनुभव येतात. फक्त भ्रांती झालेल्या माणसाला मी मरतय असं कळतं, पण जे शिकलेत त्यांना कळत दिवस उगवत नाही आणि मावळत नाही. पण शिकलेली आंधळी झाली. सूर्य जाग्यावर आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. सूर्य जसा जागेवर आहे तसा आपला आत्मस्वरूप ती वस्तू जाग्यावर राहते आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. म्हणजे ही पृथ्वी येती जाती, पण आपण आत्मचैतन्याने जसेच्या तसे. आणि हे कळायला पाहिजे, हे गुरुचं काम आहे. मृत्यू हे फक्त भ्रांतीला वध झाल्यामुळे जन्म मृत्यू हे अनुभवास येतात. एरवी वास्तविक वस्तू म्हणजे ती आत्मा जी आहे ती अविनाशी आहे.